फाशी झाली पाहिजे। भाऊ थांबा जरा 2 मिनिटं। या दूध भेसळ माफियांना आता अद्दल घडवायच्या या भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई व्हावी। मुख्य सूत्रधारांना मोर्चा आंबेगाव सर्वांनी शांततेमध्ये त्या ठिकाणी गाडीला पुढे घेऊन जायचंय। गाडी पुढे गाडी गुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या भेसळखोर करणाऱ्या हरामखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या भेसळखोर तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। सव्वीस दूध भेसळखोरांवर त्या ठिकाणी कडक कारवाई केली। त्यापैकी 13 आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले। परंतु यांचा जो मुख्य सूत्रधार आका आहे, आका आणि आकाचा आका हे मात्र उजळ माथ्याने समाजामध्ये फिरण्याचं काम करतायत। आज आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, आज संपूर्ण दूध पट्टा आणि या दूध पट्ट्यातलं दूध पुणे, मुंबई, नाशिक मोठमोठ्या शहरांना त्या ठिकाणी जातं आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या भागाची प्रचंड बदनामी झाली। मात्र जे आका आहेत अद्यापपर्यंत त्यांच्या तोंडातून एक प्र देखील निघालेला नाही आणि जनतेचा जो आक्रोश आहे आणि मग जनतेने सगळ्यांनी ठरवलं आपला हा जो आक्रोश आहे तो रस्त्यावर उतरून व्यक्त करायचा। आणि म्हणून या जन आंदोलनाला उपस्थित राहिलेल्या तमाम माता भगिनींचं, शेतकरी बांधवांचं या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आणि या मोर्चाची सुरुवात थोड्याच वेळामध्ये या ठिकाणाहून होणार आहे। हा मोर्चा पुणे नाशिक महामार्गे नंतर दुर्भावीर चंद्रशेखर अण्णा बांधकेले महामार्ग लक्ष्मी रोड आणि त्यानंतर मोर्चाची सांगता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार आहे। आज आपल्या घराघरामध्ये त्या ठिकाणी जो आक्रोश आहे, कारण आपला संपूर्ण शेतकरी वर्ग काबाड कष्ट करून आपल्या जनावरांची, गायींची संगोपना करतो आणि निर्भय दूध आपल्या गोठ्यातून तयार करतो। मात्र हे जे पापी महाभाग आहेत ते त्या ठिकाणी कृत्रिमरित्या बनवलेले दूध सरसकट विकण्याचं महापाप करत होते आणि हे वर्षानुवर्ष सुरू होतं। आणि तुकारामजी मुंडे साहेब जसे एफडीएचे आयुक्त झाले तसे यांनी धाडसत्र सुरू केलं आणि थेट कारवाई करून 26 जणांना त्या ठिकाणी दोषारोपपत्र त्यांच्यावर ठेवलेलं आहे आणि त्यापैकी 13 जणांना अटक केली। मात्र मुख्य सूत्रधार आका मात्र उजळ माथ्याने त्या ठिकाणी समाजामध्ये फिरतात। तालुक्यातील या 4ही तालुक्यातील आम जनतेची मागणी आहे या संपूर्ण प्रकाराची निपक्ष पद्धतीने चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे जे दोषी यामध्ये असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून तालुक्यातील आम जनतेने ठरवले रस्त्यावर उतरून आक्रोश करायचा आहे आणि त्यासाठी अवघे आंबेगावकर, शिरूरकर, खेडकर आणि जुन्नरकर या ठिकाणी एकवटले। त्यांचं तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो।